पाणी घेऊन खाली सोडा, डोळ्यात पाणी लावून घ्या, पिवपाचे केशवानमा ना पिवपा केशवानमा हरे हरे सगळे लक्ष्मी दोन हात लागे हात जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार सद्गुरुनाथ श्री करून घ्या मागे स्वामी समर्थ प्लेन करून घ्या सगळ्या महाराज श्री स्वामी समर्थ फुलं काढून तिथे घाला वर या तुम्ही आता होय आजपासून मागतो करा सगळ्यांनी आज सगळ्या तालुक्यात म्हाका खूप उमेदीची गोष्ट की आज सद्गुरू स्वामी समर्थाचे खंय तरी देऊळ आज वास्को भितर येता हो डिमांड खुबशा लोकांचो आशिल्लो की मुरगांव तालुक्यात एक स्वामी समर्थाचे देऊळ आसचे स्वामी समर्थाचे भाविक असंख्य भाविक आसा म्हणजे आमी खंय तरी एकदां अक्कलकोट वतात आनी आमकां अक्कलकोट पावना जाल्यार आमी खंय तरी शिवोले वतात नाल्यार मेर्शे वतात आनी अशें करून आमची भावना आमचो जो भक्ती स्वामी समर्था कडेन आसा ती आमी थंय आमच्या घराणें सांगून नाल्यार आमच्या मनांतलें कितें हें आसा भक्ती दाखोवपाक थंय वताले आज खंय तरी हांगा जावन म्हाका दिसता मुशेली कला मंडळान एक खूब बरी गोष्ट आनी सगळ्या लोकांक जाय आशिल्ली गोष्ट आज तांणी हांगा हाडिल्ली आसा ही सगळी देवळां नाजाल्यार ही आमची श्रद्धास्थानां आमी सगळे हांगा एकठांय जातात आनी एकठांय रावन आमी सगळ्यो गोष्टी करपाक जाय हें आमी सदांच सांगता मुशेली कला मंडळाक ह्या वर्सा 100 वर्सां जाली म्हणजे आमी पयले 100 वर्सां विविध कार्यक्रमूय तांणी उपक्रम केले पूण म्हाका दिसता हो उपक्रम जो तांणी घेतला हो समाजाक जाय आशिल्लो उपक्रम घेतला आनी आज जेन्ना आमी एक खूब स्ट्रेस फिल्ड लायफान आमी जगतात म्हणजे आमकां असो एकूय मनीस नासतलो जाका स्ट्रेस ना इतलें हें आनी ही जेन्ना अशी देवळां येता स्वामी फुडें बसप ताजी भक्ती करप ताजी भजन म्हणप नाल्यार ताजे फुडें ओगीच बसप हातून पसून इतलें रिलॅक्सेशन आसा मेडिटेशन आसा त्या खातीर हांव मुशेली कला मंडळाचे अर्जुन बाब तांची मॅडम विद्या मॅडम आमचो हांगचो लोकल कावन्सिलर आनी तांचो वांगडी गिरीश बोरकर हांचें हांव अभिनंदन करता ताचे पुराय वांगडी उमेश साळगांवकार आसा नाल्यार बाकीचे हे सगळे आनी सगळे पुढाकार घेवन एक बरें जे समाजाक जाय आशिल्ली ती वस्त आज तांणी हांगा हाडली ताच्या खातीर हांव तांचे मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा आमी सदांच हे मंडळूच म्हज्या फाटल्यान आसा आमी फाटल्यान तांचे आसचे म्हणचे परस ह्या मंडळानूच म्हाका खंय तरी आज आमदार जावपा खातीर खूब व्हडलो तेंको दिल्लो आसा आनी अशेंच तांचो सपोर्ट आमकां आसतलो हातून दुबाव ना आमी तांचे बरोबर तन मन धन म्हणटा तशें सगळ्या भितर आसा आनी हें देवूळ बेगींतल्या बेगीन जावचें हाज्या खातीर आमचो सगळ्यांचो आग्रह आसा जितले आमचे कडेन जाता तितले शक्य आसा तितले आमी तांकां मदत करतले हांव लोकां कडेन अपील करता हे पयले फावटी अशें स्वामी समर्थाचें देवूळ हांगा जाता तेन्ना सगळ्यांनी हात सदळ करून मदत करची आनी एक बरें देवूळ आमी मुरगांव तालुका खातीर उबारपाचें अशें म्हाका दिसता एक बरी खुशयेची गजाल एक तालुका म्हणल्यार अख्ख्या मुरगांव तालुक्यान हे पयले स्वामीचें देवूळ जाता आनी आमचो मुशाले कला मंडळ हो खंय तरी मुशाले कला मंडळ हो आमच्या जाणट्यांचो हितून आमचो बाबाय आसलेलो आयज ते ना पूण आयज खंय तरी ते वयर पळोवन खूश जातले बाबा आमी ते ना पूण तेंचो आशिर्वाद मेळून आमी आयज खंय तरी पावलो
हो जागो जो आसलेलो हो खरोच स्वामीनूच दवरलो दिसता, कित्याक जागे तुका अख्खे वास्कोन जागे मेळना, पूण हो जागो मेळप म्हणजे आमचें सौभाग्य आणि आमचे जे मुशाले कला मंडळ आहा त्याचे स्थान म्हणजे बुट्याभाट, आणि बुट्याभाटाच्या जाग्याचेर हे स्वामीचें देवूळ येवप म्हणजे आमकां खरेंच आमच्या मंडळाचे म्हणटा ख्वाहीश पुरी जाली, आणि लोकांक जे जाय आसलेले आमच्या मंडळाक जाय आसले 100 वर्सां जाली आमच्या मंडळाक, आणि 100 वर्सां नंतर आमकां एक कितें बरो भोग मेळ्ळा तो हे देवळाचो भोग मेळ्ळा, आणि ते बी स्वामीचे. आणि हांव मागता सगळ्यांनी हातभार लायला, हांव कोणाचें नांव घेयना, कोणाचें एकट्याचें नांव घेतलें दुसऱ्याक राग मारता, पूण सगळ्यांनी जाणटे जावं भुरगे जावं सगळ्यांनी ह्या देवळाक आपणाचे हातभार लायलेले आसा. हांव अपूर्वा जे आमचे अपूर्वा नायक आर्किटेक्ट हे त्याचो डिझायन हो जो तेणी डिझायन केलेलो, आणि एक शॉटाचेर त्याचो डिझायन आमी हे केलो, ओके केले, कित्याक तितून कांयच हे नासलें, म्हण त्याचे मनाक आसून देव बरें करूं म्हणटा आमचो आर्किटेक्ट आनी संदीप, आमचो तसोच आमचो मिलिंद भाई बेलाबायचो तो इंजिनियर आसा हेका, तेणी आमकां खंय तरी हातभार लायले. तेणी सांगलां आपणाक कांयच दिवं नाका, हे आमच्या वॉर्डाचें म्हणून आपणा कडेन तुमचे कडसून कांय नाका. इवन आमचो भगत आमचो कॉन्ट्रॅक्टर त्याच्याय मनाक आसून देव बरें करून तेणी म्हटलं आपणाक काय नाका, जे कामदाराक लागतले दिसावड्याचे पयशे तेच दिया, म्हणून इतले होल हार्टेड जे सगळे लोक येयले हे देवस्थान जावपाक जाय म्हणून सगळ्यांचे आमी एक मत लावन सगळे जाण आमी बरे भाशेन रावन हे देवळाचे आमी देवूळ हे आमी उबें करुया. आणि तशेंच पल्लवी शिरोडकर जे सारखे स्वामीचे भक्त, त्याच्या घरान एव्हरी बेरेस्तारा थंयसर स्वामीची पुजा जाता, म्हणून तेणी खंय तरी अक्कलकोट गुरुजीक फोन मारून कशें करपाचें कितें करपाचें सगळें तेणी सांगलां. तेणी मूर्ती करपा खातीर तेणीच नंबर दिलो. राजस्थानाक आमी मूर्ती ऑलरेडी दिल्लेली आसा, ती मूर्ती 1 म्हयनो लागता, ती मूर्ती येतली, म्हणून सगळ्यांचे हातभार लायला म्हणून मनाक आजान देव बरें करूं म्हणटात. थँक्यू. गेली 60 वर्सां मुशेली कला मंडळाक स्वताची अशी वास्तू नासली. सगळे ॲक्टिव्हिटीज शेठ तानावडे ह्या कुटुंबाच्या घरांतूनच सगळे मुशेले कला मंडळाचे जाय आसले. ताच्यामुळे एक ती जी उणीव आसली ती उणीव सतत प्रत्येक सदस्याक बोचत असली की आमचे देवूळ ना, आमचे ऑफिस ना, आमची कांयच एक वास्तू ना. हो 1-2 वर्सां पयलीं म्हणजे 24 अचानक सगळे आमची एक जनरल बॉडी मिटींग जाली, आणि तेतून ठरयलें की आमी ह्या एक तरी 3 वाडे आज मुशेले कला मंडळाक सल्ली जा. एक म्हणजे ड्रायव्हर हिल, दुसरो मेस्ता वाडो आणि तिसरे बुटेभाट. ह्या खंय तरी एक आमची वास्तू आसूंक जायी ह्या उद्देशान जनरल बॉडी मिटींग घेतली, आणि तेणें ठरयलें की एक धाकलोसो जागो बुटेभाटानच आसा, आणि त्या जागाचे प्रपोजल आमच्या भुरग्यांनी म्हाज्या कडेन मांडले. एक म्हणजे म्हजो नरेश आसलो, दुसरो श्याम खेतुरे, ह्या सगळ्या भुरग्यांनी येवन म्हणलें की एक वास्तू आमकां हे जागो मेळोंक शकता. पळयत जाल्यार जी जागोचो मालक आसलो जो म्हजोच मित्र आसलो फिरोज खान म्हणून, आणि हो आपल्या फूल कॉम्प्लेक्साचो प्रोजेक्ट घेवन म्हज्या बायलेच्या ऑफिसान आयल्लो नोटरी करूंक. हांवें सहज ताका म्हटलें पळय फिरोज, आज आमकां एक बुटेभाटान थोडो जागो पळय मरे. तो म्हणलो एक पळय म्हणलो, थंयसर म्हणलो अदंबुराचें झाड आसा, त्या झाडा खातीर म्हणल्यार तुका आपूण म्हणलो 160 स्क्वेअर मिटर दिवंक शकता. हांवें हो प्रपोजल बाकीच्या सगळ्या भुरग्यां भितर घातले, आनी ते म्हणाले आमी 4-5 जाण करूंक शकचे ना. एक जनरल बॉडी मिटींग घेवपाची मुशेले कला मंडळाची, आणि त्या दरम्यान आमी एक सगळ्यांची बॉडी, आणि सगळ्यांनी इतली उत्सुकता दाखयली की म्हाका, गिरीशाक, दशरथ पोखरे अध्यक्षाक सगळ्यांनी सांगले की तुम्ही फुडें चला म्हणून. आमी धाकल्या यंग जनरेशन आमचें आसा तांच्यांनी सांगलें की आमी पयशे वाड्या वचून लागीं करता. आणि सांगपाचें म्हणजे आज जी एकी दिसता आमच्या मुशेले कला मंडळाच्या ह्या सदस्यांची, त्या बद्दल सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. तेणी प्रोत्साहन दिलें. आमी जेन्ना वर्गणी लागीं करूंक लागले, खंय तरी एका अमाउंटाचेर आमी अडकून बसले. अचानक देवा सारको आमकां दाजी पावलो. दाजी म्हणू लागलो, अरे अर्जुन, गिरीश, तुम्ही फुडें चला, आपूण तुमच्या फाटल्यान आसा. ती एक घेवन आज आमी हो धाकलोसो प्लॉट 26 लाखांक घेतला. आज आमी ह्या देवस्थानाची एस्टिमेट 12 लाख केल्ले आसा. जस्ट अ स्मॉल देवळी कशी केल्ली आसा. आणि फुडलो जो जागो आसा 31 स्क्वेअर मिटर, 31 मिटर लांबी आणि
5 मीटर रुंदी आसा, ऑलमोस्ट 150 स्क्वेअर मिटरचो जागो आमच्याकडे आसा. तातूंत आमी टप्प्या टप्प्यान एक एक हे करया म्हणून सांगले. एट द सेम टायम म्हज्या मंडळाक सगळ्यांक सांगपाचें आसा की आमच्या कुशीक 376 स्क्वेअर मिटर जागो त्या बिल्डराचो अजून आसा. काल जेन्ना ताका इन्व्हायट करतना हांवें म्हटलें, फिरोज तुका आज हांव म्हटलें मंडळाच्या पायाभरणी समारंभाक तुका आपयता, पण म्हजो म्हटलें फुडलो एक डिमांड आसा. फुडली जी 376 स्क्वेअर मिटर जागा आसा त्याच्या खातीरय मुशेले कला मंडळ ट्राय करतले. आणि हे म्हजे सगळे जे माझे सभासद आसात, सगळे माझे जे मंडळाचे मेंबर्स आसात, त्यांच्यानी म्हाका सांगले की येस तयारी करया. आज सांगपाचें म्हणजे आज आमी स्वामीच्या पायाभरणी घातल्या बरोबर देणगीचो पूर येवंक लागलो. आणि देणगी सुरू केल्या आमचो अध्यक्ष दशरथ पोखरेन कालच. आणि त्याच्या पयलीं आमचो रघुवीर आमोणकरान म्हणलो की दिपा म्हणला तुका भियो नाका, मुर्ती खातीर म्हाजे पावले म्हणू लागलो. राजेन नेरुरकार आयलो, तो म्हणू लागलो दिपा तूं भियो नाका, देवस्थानाचे देवूळ म्हाजेर पावले. न्हय, सगळ्यांक सांगता प्रत्येकाने आपापल्या परीन ह्या मंडळाक जागो घेवंक पयसो दिल्लोच आसा. प्रत्येक तुजी फाटल्यान आमी 20-20 हजार रुपयाक लागीं केल्ले आसा. आणि तातूंत हो जागो घेतला. आज 12.5 लाखा खातीर आमी प्रयत्नशील आसा. आणि आतापर्यंत तुमकां सांगपाचें म्हणजे की 7 लाख म्हाज्या हातीन आसा. हाच्या खजिनदार म्हणून हांवें 7 लाख लागीं जाल्लेले आसा आमच्या कडेन. फुडें सगळे येतले, नो डावट अबाउट इट. आणि फक्त हे मंदिर इतलेंच उरचें ना तर सबंद घेवपाचो, सगळ्या मेंबरांनी आमकां हातभार लावपाचो अशें हांव मुशेले कला मंडळा तर्फे धरून. त्याच प्रमाणे दाजीचे खूब उपकार मानता, कारण दाजीन हो जो बुस्ट दिवंक नासलो जाल्यार आमी इतले फुडें वयचे नासले. दुसरो म्हणजे गिरीश म्हणाला अरे जावया दिपा करया म्हणजे करया, आमी आसा न्हय चल उडकी मारया म्हणू लागलो. आज खरेंच गिरीश तुका देव बरें करूं म्हणटा, कारण तुज्या प्रोत्साहनामुळे आमी आज इतले फुडें पावल्या. मंडळाचे भुरगे आज कामाक लागल्या. प्रत्येक जण म्हणटा की आपले देवस्थान न्हय, हे आपले घर हे निर्माण करूंकूच जाय. आणि त्या खातीर तुमकां तानावडे कुटुंबा कडसून फूल हार्टेडली सपोर्ट मेळटलो मुशेले मंडळाक. ह्या तानावडे कुटुंबा तर्फे हांव आश्वासन तुमकां दिता आणि हे 4 शब्द सोंपयता. त्याच प्रमाणे दाजी आणि गिरीश टायमार आयले बद्दल हांव तांकां देव बरें करूं म्हणटा. आणि हेतूर व्हेरी इम्पॉर्टंट रोल म्हणजे हो प्लॉट घेवच्या खातीर नेगोशिएट करपी म्हाजो मित्र उमेश साळगांवकर, तेजे एफर्ट्स विसरूंक शकना. 24,000 आमकां स्क्वेअर मिटर सांगपी उमेश साळगांवकारान 17,500 हाडले, म्हणून आज आमकां हो जागो घेवंक फायनान्स करूंक मेळ्ळो. त्याच प्रमाणे आंबेकार आणि आमच्या उमेशान इतले एफर्ट्स केले. दाजीक मेळ्ळे, दाजीक सांगले, दाजीक एक्सप्लेन केले, गिरीशे बरोबर आसले त्यांच्या. यांच्यांनी जशे आमच्या फाटीमागे रावले तशेंच तेंचे रावचे अशें हांव तांकां विनंती करता. आणि हे म्हजे 4 शब्द सोंपयता. देव बरें करूं. ही गोष्ट स्वामी समर्थाचे देवूळ येता हो आमच्या वाड्यार. हेका लागून अख्ख्या फूल वाड्याच्या लोकांनी बाब गिरीश बोरकर जावं, माझे मित्र बाब दाजी जावं, दशरथ पोखरे जावं, सगळ्यांनी आमी सुरवातीक बाब नरेश शिरोडकर आसलो, तेंच्यांनी सगळ्यांनी मेळून आमी प्रत्येक घरा 20-20 हजार रुपया काडचे म्हणून केले. आणि आमी काडले आणि आमी सक्सेस जाले. बाब दिपा तानावडेने भयंकर ट्राय केली. ही सगळ्यांचो प्रयत्न, एकट्याचो प्रयत्न न्हू. स्वामी समर्थाचे देवूळ खरेंच जाता बरें आहा, कित्याक वाड्यार लोकांक जाय तेंच जावपा जाय. आनीक कदाचित कितें आसता, कोण 1-2 कोणाचे मतभेद असले जाल्यार स्वामी समर्थाचे देवूळ असले ते मतभेद आपुणूच वयता, ते घेवन बसपाचे न्हू. कित्याक देवस्थाना कडेन मतभेद कोणी करचे न्हू. आणि मतभेद करून कांयच फायदो ना. आयचत पळय सगळे लोक आयज हरशी वर्किंग डे, लोक इतले बिजी आहा. हांव सुद्दां मातसो लेट येयलो कामा निमित्त. बायलेन म्हाका फोन केलो, हांव पावलो ताबडतोब आरती वखदार. हरशी सगळे कडेन मॅसेजी घातलेल्यो. कामा निमित्त मातसो लेट जाल्ल्या कारणान हांव सगळ्यान पयलीं माफी मागता, हांव लेट पावलो म्हणून. कोणी अशें धरचें न्हू की हो ना तो ना, सगळे आसा आणि देवूळ जातलें. बाब दाजीन सांगलें पळय, दाजी आसा पळय थंयसर, दाजी म्हणटा पळय तो अशें मारता कोण ते उदीक येताच, तो बश्टे सांगना, त्यांनी करून दाखयला दाजीन. दाजीची एक कला आसा, दाजी आसा म्हणून. आणि आमकां भिरांत ना. गिरीश सुद्दां आहा, पावरफुल दोगांय आमचे कडेन आहा. आमी आसा, आमी फुल ना पाखडी दितले आणि हे देवूळ कंप्लीट करतले. फाटलें कितें सगळ्यांची इच्छा तें जातलें, जे देवाक आणि लोकांक जातलें तेंच जातलें. इतलेंच सांगून हांगासर म्हाका 1-2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल हांव तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. हे श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सर्वप्रथम मी मुशेले कला मंडळाला मनापूर्वक
मनापासून असं अभिनंदन करते. या माझ्या ऐकण्यात असं आलं की इथे ह्या वाट्यावर म्हणजे ह्या जागेवर स्थानावर 60 फॅमिलीज आहेत आणि 60 फॅमिलीनी एकत्र येऊन या महाराजांसाठी हा प्लॉटसाठी जे योगदान दिलेलं आहे त्याच्या बाबतीत म्हणजे मी खरंच सांगते ही महाराजांची कृपा आणि त्यांचं स्वतःचं आज परिश्रम किंवा त्यांचे स्वतःच्या ज्या मेहनतीने आज हे पैसे घालून जे स्वामी आणि दाजी गिरीश बोरकर म्हणा यांचा सगळ्यांचा ह्याला हे लागलेलं आहे, हातभार लागलेला आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि अशी गोष्ट आज जी घडून येणं ही साधी सुधी नाही, कारण हे सुद्धा होणं आज या वाटेवर महाराजांच्या कृपेशिवाय काहीही होत नाही. स्वामींची इच्छा होती म्हणून आज या अख्ख्या मारमुगोवा तालुक्यात हे आज पहिलं असं मंदिर होणार आहे. मुशेली कला मंडळ इथे आमचे उमेश साळगावकर, उमेश काका आहेत. मी काही जणांची जर नावं अमित तानावडे आहे, अशोक अर्जुन तानावडे आहेत. या सगळ्यांचा मनपूर्वक हातभार लावला. छोटा मोठा ज्यांचा खारीचा वाटा आज या मंदिरासाठी झाला आहे त्यांना मनापासून म्हणजे खरंच सांगते की त्यांचे अभिनंदन करते. आणि मंदिर उभं करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. यासाठी अत्यंत आतून महाराजांसाठी तशा भावना असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या ह्या ज्या इथे स्वामी सेविका ज्या इथे जमलेल्या आहेत त्यांना मनपूर्वक त्यांचं आभार मानते. श्री स्वामी समर्थ.